नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट या यूट्यूब चॅनलवरती मी आपले सहर्ष स्वागत करते. तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो मी मुंबई हायकोर्ट शिपाई भरतीचा जो दुसऱ्या शिफ्टमध्ये झाला होता पेपर, तो पेपर आज मी तुमच्यासोबत डिस्कस करणार आहोत. या अगोदरचा जो पहिला शिफ्टचा पेपर होता तो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे. जर का तुम्ही पाहिला नसेल तर ते पाहून घ्या. आणि 2024 आणि 2025चे सुद्धा आपण PYQ डिस्कस केलेले आहे. तर आज पाहणार आहोत आपण दुसऱ्या शिफ्टचा हा पेपर. जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब नक्की करा. कारण की मित्रांनो आपलं जे चॅनल आहे ते नवीन आहे, त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सपोर्टची गरज आहे तुमची. त्याच्यामुळं जास्तीत जास्त मुलांपर्यंत, विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या चॅनलला ग्रो करण्यात मदत करा. तर चला पाहूया आपण हा पेपर, जो की सेकंड शिफ्टचा आहे आणि 2024चा. तर फक्त आता 5 ते 6 दिवस राहिले आपल्या एक्झामसाठी आणि त्याच्यानंतर आपली एक्झाम कंडक्ट केली जाईल आणि हॉल तिकीट जे आहे ते 21 तारखेच्या नंतर तुम्हाला अवेलेबल डाउनलोड करण्यास मिळेल. आणि प्रत्येकांची सेंटर आहे ते स्वतःच्या जिल्ह्यातच भेटलेले आहेत. तर त्यामुळं आता हॉल तिकीटचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. फक्त तुम्ही जे अभ्यास केलेला आहे त्याच्यावरतीच थोडंसं रिव्हिजन करा. एक्स्ट्रा काही नवीन वाचण्याची अशी काही गरज नाही आहे तुम्हाला. आता नवीन वाचण्यावर भर देऊ नका. तुम्हाला आता जे अभ्यास केलेला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला रिव्हिजन करायचे. आणि करंट अफेअर वगैरे जे थोडेसे पाहून घ्या. नियुक्त्या वगैरे केंद्राच्या असो की राज्याच्या असो, महत्त्वाचे युद्ध सराव जे आहेत जे रिसेंटली तुम्हाला विचारलेले आहेत किंवा रिसेंटली झालेले आहे, जानेवारीपासून त्याच्या जे मंथली आहेत घडामोडी, चालू घडामोडी, त्याच्यावरती तुम्हाला विचारेल. जास्त काही एवढं टेन्शन घ्यायचंही नाही. तर चला पाहू आपण आज पेपर. तर सुरू करूया आपण या पेपरला. तर पहिला प्रश्न असा आहे की कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय आहे? तर कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं कोणाचं नाव आहे तर ते बालकवी. बालकवीचं काय नाव आहे तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं नाव आहे बालकवी. तर आपला असं नाही आहे की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि बाकीचे ऑप्शन आहेत ते स्किप केले. आपल्या यूट्यूब चॅनलवरती असं काहीच हवाबाजी वगैरे होणार नाही आहे, नो बकवास, फक्त अभ्यास होणार आहे. तर त्याच्यामुळं आपण सर्व ऑप्शन पाहू. तर केशवसूत कोणाला म्हटले जाते तर केशवसूत जे आहे ते कृष्णाची केशव दामले. कृष्णाची केशव दामले म्हणजेच केशवसूत. आणि गोविंदाग्रज कोण आहे तर राम गणेश गडकरी जे आहे ते आहेत आपले गोविंदाग्रज. नासी फडके, नारायण सीताराम फडके हे महत्त्वाचे जे कवी आहेत आणि त्यांची टोपण नावे ते प्रत्येक प्रश्नामध्ये, प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती एक नजर मारून घ्यायचं. तर या प्रश्नाचं उत्तर होतं बालकवी यांनाच त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा प्रश्न. ज्या नामावरून ते पुरुष जातीचे आहे किंवा स्त्री जातीचे आहे जे आपल्याला कळते त्याला नामाची रिकामी जागा म्हणतात. तर काय म्हणतात त्याला? वचन म्हणतात का लिंग म्हणतात, काळ म्हणतात का विभक्ती म्हणतात? तर ज्याच्यावरून पुरुष जातीचा आहे का स्त्री जातीचा आहे की कोणत्या जातीचं नाही ते आपल्याला कशाने कळते तर लिंगावरून कळते. तर लिंगाबद्दल थोडंसं डिस्कशन करू आपण. तर लिंगाचे किती प्रकार असते? 3 प्रकार असते. पहिला पुरुषवाचक, दुसरा स्त्रीवाचक आणि तिसरा असते नपुंसक. तर साधारणतः तो जे सर्वनाम आहे तो पुल्लिंगीसाठी वापरतात आणि ती जे सर्वनाम आहे ते स्त्रीलिंगीसाठी, नपुंसकलिंगीसाठी ते हे सर्वनाम वापरते. आणि साधारणतः जसे उदाहरणार्थ तो घोडा, ती नदी, ते घर यांसारखे शब्द जे आहेत ते बदल त्यांच्यात घडून येते. तर त्याच्यानंतर दुसरा ऑप्शन पाहू आपण, वचन. दुसरा ऑप्शन दिलेला आहे वचन. वचनाचे किती प्रकार आहेत तर वचनाचे आपल्याला 2 प्रकार पाहायला मिळते. एक एकवचन आणि एक अनेक वचन. एकवचन म्हणजे संख्या दाखवते, ज्यांच्यामुळे आपल्याला संख्या माहीत होते
ती 1 आहे की 2 आहे की 3 आहे ते कशामुळे कळते आपल्याला, तर वचनामुळे कळते. आणि वचनाचे प्रकार किती आहेत, तर 2. एक वचनामध्ये 1 असते तर आणि वचनामध्ये 1 पेक्षा जास्त किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त. आणि त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे काळ. तर काळ कशाला म्हणतात, तर काळाचे मुख्य प्रकार किती आहेत, 3. कोणता, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर वर्तमान या प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात, पण त्या उपप्रकारावरती आपल्याला प्रश्न वगैरे नाही आहे. आणि त्याच्यानंतर वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया चालू आहे आणि भूतकाळ म्हणजे जी क्रिया झालेली आहे आणि भविष्यकाळ म्हणजे जी क्रिया घडेल. हे साधारण बेसिक काळाबद्दल माहिती आहे. त्याच्यानंतर एखादा प्रश्न जर का आला आपल्याला तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने डिस्कस करून देतो. तर विभक्ती, तर आणखी दिलेलं आहे विभक्ती. तर विभक्तीचे प्रकार किती आहेत, टोटल 8. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, अष्टमी आणि सप्तमीपर्यंत. आणि त्याच्यानंतर संबोधन ही शेवटची. म्हणजे टोटल 8 विभक्ती आहेत मराठीमध्ये, ज्याच्या नामाचा क्रियापदाशी संबंध दर्शवते त्याला काय म्हणतात, तर विभक्ती म्हणतात. आणि जे नाम आणि सर्वनाम यांचा इतर शब्दाशी जे संबंध दर्शवते त्याला उपपदार्थ म्हणतात. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न काळावरतीच आहे. खालीलपैकी वर्तमान काळातील वाक्य ओळखा. कोणती वर्तमान काळातील वाक्य विचारलेलं आहे. तर वर्तमान काळातील वाक्य म्हणजे जे क्रिया चालू आहे ते वाक्य आपल्याला ओळखायचे आहे. तर साधारणतः पहिला ऑप्शन आहे, तो शाळेत जात आहे. ती शाळेत गेली असेल. ती शाळेत गेली. ती शाळेत जाईल. जाईल म्हटल्यावर ते तर भविष्यकाळ आहे, म्हणजे हे तर आपलं ऑप्शन नाही. ती शाळेत गेली. ती शाळेत गेली म्हणजे क्रिया घडलेली आहे, म्हणजे ते भूतकाळात गेलं, म्हणजे हे पण ऑप्शन नाही आहे. ती शाळेत गेली असेल, तर हे जे आहे गेली असेल तर हे पूर्ण भविष्यकाळातील वाक्य आहे, पूर्ण भविष्यकाळातील. कारण की संयुक्त क्रियापद आलेलं आहे इथे. आणि हे संयुक्त क्रियापद कधी असते, जेव्हा साधा काळ नसतं ते. त्याच्यानंतर तिथं दिलेलं आहे आपल्याला की गेली असेल, म्हणजे हे पूर्ण भविष्यकाळातील वाक्य आहे. आणि त्याच्यानंतर उरला ऑप्शन आपला एकच, म्हणजे ते कोणता, तो शाळेत जात आहे. म्हणजे जात आहे म्हणजे क्रिया चालू आहे, ते वर्तमान काळात वाक्य दाखवत आहेत. तर यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, तो शाळेत जात आहे, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. लीप वर्षामध्ये किती दिवस असतात. तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, 365, 366, 364, 367. तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात, तर 366 दिवस असतात. तर लीप वर्ष म्हणजे काय आहे थोडक्यात सांगून देतो तुम्हाला. साधारण वर्ष आणि लीप वर्ष. साधारण वर्ष आणि इकडे लीप वर्ष. ज्या वर्षाला, म्हणजे उदाहरणार्थ 2026 चालू आहे आता, तर 2026ला जर का शेवटचे 2 अंकाला जर का 4ने भाग जात असेल पूर्ण, तर ते लीप वर्ष. तर 26ला भाग जाते का, नाही. 6 चौक 24 म्हणजे 2 उरते, तर मग हे साधारण वर्ष आहे. तर याच्यामध्ये किती दिवस असतात, 365. आणि लीप वर्ष कोणते, 2024. तर 24ला 4ने पूर्ण भाग जाते का, तर जाते, उरते बाकी 0, म्हणजे 24. तर या वर्षामध्ये किती दिवस होते, तर 366. हे झाले पूर्ण. आणि त्याच्यानंतर जर का 0 असेल, 0 म्हणजे कसं, इथे एखादी 1900 नाही, इथं लीप वर्षामध्ये येते आपलं 2000 आणि याला 400ने भाग केला पाहिजे, तेव्हा कुठं 4×25. म्हणजे हे जेव्हा 2000 हे जे सण आहे ते लीप वर्ष आहे, त्याला 400ने भाग केला पाहिजे. आणि इथं 1900 घेतलं बघ समजा आपण, आणि 1900ला 400ने जर का भाग दिला, तर तेव्हा 2 शून्य येते शेवटचे, तेव्हा 400ने भाग द्यायचा.
2 शून्याने 4ने भाग जाते का? तर भाग जात नाही, म्हणजे काहीतरी बाकी उरते इथं, म्हणजे हे साधारण वर्ष आहे. तर हे लीप वर्ष. तर लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? 366. आणि साधारण वर्षामध्ये किती दिवस असतात? तर 365 दिवस असतात. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न असा आहे, असा कोणता प्राणी आहे जो एका वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? प्रश्न एकदम बेसिक आहे. तर का थोडंसं जरी आपल्याला नॉलेज असलं तर आरामात आपल्याला प्रश्न सुटू शकतो. तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेलं आहे: सरडा, साप, कासव, बेडूक. आता यांचा जर या प्राण्यांचा जर का विचार केला, आपण जर का डोळ्यासमोर या प्राण्यांचा विचार जर का केला, तर सगळे प्राणी आहेत ते आपल्याला सारखेच दिसतात, म्हणजे त्यांना आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न आरामात सुटू शकतो आपल्याला. आणि त्याच्यामध्ये असा कोणता एका वेळा 2 वेळेस वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो असा कोणता प्राणी आहे? तर तो प्राणी आहे सरडा. तो तो जो प्राणी आहे ना सरडा, तो असा म्हणजे आपला रंग वगैरे बदलतो तो, आणि आपली म्हणजे त्यांच्या दुश्मनापासून जे स्वतःला झाकून ठेवण्यासाठी किंवा लपवून ठेवण्यासाठी तो केमोफ्लाइज होऊन जातो त्या रंगामध्ये, आणि ओळखू नयेत म्हणजे त्याची हालचाल कमीत कमी व्हावी याकरिता तो फक्त आपल्या डोळ्यांची हालचाल करते. कारण की दुसऱ्या जो प्राणी वगैरे आहे त्याच्यावरती जे हल्ला वगैरे करते त्याच्यापासून त्याचं संरक्षण व्हावे, त्याच्यासाठी तो कमीत कमी हालचाल करते, जेणेकरून तो सुरक्षित राहतो. त्याच्यामुळे फक्त त्यांच्या डोळ्याची हालचाल करते आणि स्वतः सुरक्षित राहतो. साप जो आहे हा दुसऱ्याला खाणार आहे, त्याच्यामुळं याचा काही प्रश्न नाही. कासव आणि तो बेडूक पण पाण्यात राहणारे आहेत, उभयचर आहे. हे तिन्ही प्राणी उभयचर आहे आणि पाण्यात सुद्धा राहू शकतात ते. तर त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर आहे सरडा, ऑप्शन ए. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. भारतात कोणत्या राज्यात हत्तीची संख्या सर्वात जास्त आहे? तर भारतात कोणत्या राज्यात हत्तीची सर्वात जास्त संख्या आहे? तर कोणत्या राज्यात? तर कर्नाटक. आणि हा जो प्रश्न आहे हा त्या दिवशी, म्हणजे जो आपण 2024चा जो पहिली शिफ्ट आहे ना, त्या पहिल्या शिफ्टमध्ये सुद्धा पेपरमध्ये हा प्रश्न आला होता, आणि दुसऱ्या शिफ्टमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं PYQ करणं महत्त्वाचं असते. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान रिकामी जागा असते. निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते सेल्सिअसमध्ये? 98.6 की 37 की 40 30? तर हे तर प्रश्नच नाही. तर हे 2 जे ऑप्शन आहेत तर त्याच्यापैकी एक आहे. तर मग कोणता ऑप्शन आहे? ऑप्शन बी, 37.6. 98.6 पण असते, परंतु ते फॅरनहाईटमध्ये असते. 98.6 हे फॅरनहाईटमध्ये असते, आणि त्याच्यामुळं त्यांनी की ज्या प्रश्नामध्ये कन्फ्युजन असते त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर पहिले टाकते, जेणेकरून विद्यार्थ्यांनी घाई केली पाहिजे आणि त्यांचं उत्तर चुकलं पाहिजे, या उद्देशाने त्यांनी पहिल्यांदा ऑप्शनमध्ये टाकते चुकीचं उत्तर. पण थोडंसं वेळ घेतला तरी चालते, पण प्रश्न पूर्ण वाचायचा, की ऑप्शनमध्ये काय विचारलेलं आहे आणि प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये दिलेलं काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 37°C. 37°C. आणि 98.6 जे आहे हे फॅरनहाईटमध्ये असते. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. कोणतीही वस्तू हलविण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूच्या कशावर अवलंबून असते? कशावर अवलंबून असते ते? त्याच्या वस्तुमानावर. लांबीवर नाही, आकारमानावर नाही, वजनावर नाही. हे नाही, तिन्ही ऑप्शन चुकीचे आहे. हे नाही, हे नाही, हे नाही. तर कशावर अवलंबून असते ते? तर त्याच्या वस्तुमानावर. तर वस्तुमान म्हणजे काय आहे? जर का एखादी वस्तू आहे तर त्याच्यामध्ये किती द्रव्यसंचय झालेला आहे. एखादी वस्तू आहे, उदाहरणार्थ हा बॉल आहे, हा गोल, तर त्याच्यामध्ये हे जे बाहेरून जे आहे ते त्याचा शेप आहे, म्हणजे त्याचा हा आकार आहे, पण त्याच्यामध्ये किती द्रव्यसंचय झालेला आहे. उदाहरणार्थ हा जर का लोखंडी जर का गोळा असेल तर याच्यामध्ये किती मेटल भरलेलं आहे हे त्याचं वस्तुमान ठरवते. आणि वस्तुमान नेहमी लांबी, रुंदी आणि उंची तिन्ही पण असते आकारमानाला, वस्तुमानाला.
तर वस्तुमान ते असते. आणि इथे ते विचारलेलं आहे की लागणारे बल कशावर अवलंबून असते, तर ते त्याच्या वस्तुमानावर अवलंबून असते. विज्ञानचे थोडेसे प्रश्न ट्रिकी असू शकतात, तर थोडंसं जर का नॉलेज असेल तुमचं विज्ञानाचं अगोदर तर तुम्ही आरामात क्वेश्चन टॅकल करू शकता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, आवर्त सारणीवरतीचा आहे तो प्रश्न. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणता एक धातू आहे विचारला आहे. ग्रॅफाइट, हेलियम, कोलिन, पारा. तर याचं उत्तर आहे पारा. तर एक एक डिस्कशन करू आपण. पारा जो आहे, पारा एक धातू आहे जो अपवादामध्ये सुद्धा मोडला जातो तो, कारण पारा जो आहे त्याचा अणुक्रमांक आहे 80 आणि तो एक धातू आहे. पण धातू कसा आहे, तो लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे तो द्रव अवस्थेत आढळतो. आणि हा अपवाद सुद्धा आहे. यालाच मर्करी किंवा Hg, त्याची संज्ञा काय आहे, Hg, त्याने तिला डिल्यूट केले जाते आणि त्याचं नाव आहे मर्करी. आणि याच्याबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला की कधीही, आणि याचा वापर तापमापीमध्ये केला जाते. आणि याची एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशी की हा जेव्हा आपण विमानतळावर जातो तेव्हा आपल्या बॅगमध्ये वगैरे किंवा कशामध्ये जर का पारा हा धातू वगैरे असेल तर आपल्याला त्या फ्लाईटमध्ये त्याला बाहेरच काढून ठेवायला लागते. कारण की हा जो धातू आहे पारा, हा इतका खतरनाक आहे, जर का तो चुकून जर का तुटून फुटून जर का तो ॲल्युमिनियमवरती, आता विमानाचा पत्रा जेव्हा तो ॲल्युमिनियम बनलेला राहतो आणि त्याच्यावर जर का पडला तर तो पूर्ण ॲल्युमिनियमला छिद्र पाडून खाली पडू शकतो. तो एवढा म्हणजे हा धातू खतरनाक आहे. आणि हा द्रव अवस्थेत असतो, म्हणजे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहू शकतो तो. आणि त्याचा वापर तापमापीमध्ये केला जातो, तापमान दर्शवण्यासाठी. असा हा धातू आहे, तो कोणता, पारा. त्याच्यानंतर ग्रॅफाइट काय आहे. ग्रॅफाइट एक कोळशाचं अप्रूप आहे. आणि ग्रॅफाइट हे कोळशाचं अप्रूप आहे. एक प्रकारचं कोळशाचे एक चूर्ण असल्यासारखे आहे, नैसर्गिक. आणि हे उष्णतेचे सुवाहक असते, उष्णतेचे आणि विजेचे दोन्ही याचे सुवाहक असतात हे. म्हणजे याच्यामधून विद्युत प्रवाह केला जाऊ शकतो, म्हणून याचा कोरड्या विद्युत घटामध्ये वापर केला जातो. कशाचा, ग्रॅफाइटचा कोरडा विद्युत घट म्हणजे काय, तर आपला जो बॅटरीमध्ये सेल वगैरे टाकतो ना आपण, तर त्याच्यामध्ये जो दांडा आहे तो ग्रॅफाइटचा असतो. आणि त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह चार्ज असते आणि एकावरती निगेटिव्ह चार्ज असते. आणि ग्रॅफाइट याचा वापर आपल्या पेन्सिल जी लिहिण्यासाठी वापर करतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा ग्रॅफाइटचा वापर केला जातो. तर हा झाला ग्रॅफाइट. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा ऑप्शन कोणता आहे. तर पुढचा ऑप्शन दिला हेलियम. तर हेलियम जो आहे, हेलियम याचा अणुक्रमांक आहे 2 आणि हा 0 गटामध्ये असतो. 0 गण किंवा निष्क्रिय वायू, जो की आवर्त सारणीच्या 18व्या गणामध्ये म्हणजे शेवटच्या गणामध्ये असते. यांना सगळ्यांना राजवायू किंवा निष्क्रिय वायू म्हणतात. म्हणजे ज्यांची अष्टक जे आहे ते पूर्ण झालेलं असते, त्यांना इलेक्ट्रॉन देण्याची गरज नसते आणि इलेक्ट्रॉन घेण्याची गरज नसते, निष्क्रिय असते ते. त्याच्यामुळे त्यांचा जे स्थान आहे ते शेवटच्या गणामध्ये दिलेलं आहे. ते कोणत्या, 18व्या गणामध्ये. हेलियमचा अणुक्रमांक 2, म्हणजे त्याची जी कक्षा आहे त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे. हा झाला हेलियम. आणि त्याच्यानंतर कोलिन दिलेला आहे. तर कोलिन हे धातू वगैरे नाही आहे, ते एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, एक प्रकारचं तो लिक्विड आहे जे की आपले काच वगैरे आहे त्यांना
साफ वगैरे करायसाठी कोलिन वगैरे वापरले जाते, तर ते कोलिन आहे. तर ते हेच कोलिन आहे. कोणतं खिडकीची काच वगैरे साफ करण्यासाठी किंवा टेबल वगैरे साफ करण्यासाठी कोलिन वापरले जाते, तर हे कोलिन आहे ते. तर त्याच्यामध्ये कोणता एक धातू आहे, तर धातू आहे तो पारा आणि तो द्रव अवस्थेमध्ये असतो. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखले जातो? हा प्रश्न ज्याला म्हणजे डायरेक्ट एक्झॅक्टली ज्याला उत्तर माहीत होतं तोच टॅकल करू शकतो, नाहीतर नाही. कारण की फळे, भाजीपाला, धान्य हे 3 ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला वाटते आणि एक त्याच्यामध्ये सर्वात घातक जे ऑप्शन असते ते असते म्हणजे यापैकी नाही. आणि जेव्हा यापैकी नाही ऑप्शन आला तेव्हा समजून घ्यायचं की कुठं ना कुठं आपण फसणार आहोत. कारण की याचं पूर्ण एक्झॅक्टलीच उत्तर माहीत पाहिजे असते. तर कोणाला वाटते की फळे असेल, भाजीपाला असेल, धान्य असेल, पण हे तिन्ही नाही आहे, तर याचं उत्तर आहे यापैकी नाही. तर मग बुवा यापैकी नाही हे विचारलं त्यांनी, तर मग नेमकं आहे काय त्याचं उत्तर? जर का पुढच्या वेळेस जर का आला आणि पुढच्या वेळेस सगळं ऑप्शन ईमध्ये जरी दिलेलं असेल तरी पण माहीत नाही होणार. तर त्याच्यामुळं त्याचं उत्तर आहे दूध. दूध आहे याला पूर्णान्न असे म्हटले जाते. का म्हटले जाते? कारण की याच्यामध्ये खनिजे आणि जीवनसत्वे, मेद म्हणजे स्निग्ध पदार्थ आणि कार्बोहायड्रेट, कर्बोदके हे विपुल प्रमाणात असतात. त्याच्यामुळं दुधाला जे आहे ते पूर्णान्न असे म्हटले जाते. म्हणून लहान बाळाला दूध जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत त्याला आईचे किंवा मातेचे दूध दिले जाते, कारण की त्याची वाढ वगैरे विकसित व्हावी यासाठी. म्हणून अन्नाला पूर्णान्न असे, दुधाला पूर्णान्न असे म्हटले जाते. म्हणून याचं उत्तर आहे दूध. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो? तर हा प्रश्न आपण त्या दिवशी सुद्धा डिस्कशन केला होता याच्याबद्दल आणि आजसुद्धा पाहतो आपण. तर पाण्यामार्फत कोणाचा प्रसार होतो? तर हे तिन्ही जे आहे रोग त्यांचा पाण्यामार्फत प्रसार होतो. म्हणजे याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. तर याच्यानंतर एक एक रोग पाहू आपण. अतिसार. अतिसार म्हणजेच याला आपल्या साधारण भाषेत हगवणसुद्धा म्हणतात आणि हे कशामुळे होते? तर एक अँटामिबा हिस्टोलिटिका हा जो अमिबा आहे, अँटामिबा हिस्टोलिटिका हा जो अमिबा आहे तो जर का आपल्या दूषित पाण्यामधून किंवा खाण्यामधून जर का आपल्या शरीरात गेला तर तो आपल्या मोठ्या आतड्यावरती इफेक्ट करतो आणि आपल्याला पाण्याची कमतरता शरीरामध्ये होऊन आपलं डिसेंट्री वगैरे शरीरातून पाण्याची कमी होऊन जाते आणि हगवणसुद्धा लागून जाते. तर असा हा अतिसार याला पाण्यामार्फत प्रसार होतो याचा आपण, आणि तो अँटामिबा हिस्टोलिटिका या अमिबामुळे होतो. त्याच्यानंतर पाहू आपण दुसरा ऑप्शन कोणता आहे? विषमज्वर. विषमज्वर म्हणजे टायफॉईड. विषमज्वर, टायफॉईड. तर हा विब्रिओ विषमज्वर जो आहे तो पण पाण्यामार्फत त्याचा प्रसार होतो आणि हा सुद्धा दूषित अन्न, पाणी, दूषित अन्न किंवा पाणी आपल्या जर का शरीरात गेले तर याच्यामुळे हा रोग आपल्याला होतो, विषमज्वर. आणि त्याच्यानंतर कावीळ. कावीळ याच्याबद्दल तुम्हाला मी त्या दिवशी सांगितलं होतं. कावीळ म्हणजे जॉन्डिस, याचासुद्धा प्रसार पाण्यामार्फत होतो आणि हा एक अतिशय गंभीर आजार आहे आणि याच्यामुळं या दोन रोगामुळं मृत्यूसुद्धा आपल्याला ओढवू शकते जर का याचा लवकर उपचार वगैरे केला नाही तर याला जॉन्डिस म्हणतात. जॉन्डिस किंवा यालाच आणखी फिलिया किंवा हेपॅटायटिस हेपॅटायटिसचे प्रकार आहेत A, B, C, D असे, पण तेवढं काही डीप आपल्याला विचारणार नाही.
तर कोणाचा तर या प्रश्नामध्ये काय विचारलं त्यांनी, रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो. तर हे जे सर्व रोग आहे थोडं रोगामध्ये प्रत्येक प्रश्न रोगाबद्दल जे आहे थोडंसं नॉलेज जास्त ठेवून घ्या, कारण की प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये विज्ञानामध्ये रोगावरती त्यांनी प्रश्न विचारलेले आपल्याला दिसत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होतं की वरील सर्व म्हणजे पाण्यामार्फत हे तिन्ही रोग पसरतात. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? तर पाण्याचा गोठण बिंदू किती असतो? 0 असतो, 100 असतो, 4 असतो की 32 असतो? याचा तर काही प्रश्नच नाही. एक तर तो 100 असेल किंवा आहे. तर गोठण बिंदू किती असतो त्याचा? 0°C. आणि 100 डिग्रीला काय होते मग? पाणी त्याचा उत्कलन बिंदू आहे, म्हणजे पाणी 100 डिग्रीला उकळायला सुरुवात होते. आणि 4 डिग्रीचं काय आहे? पाणी एक असं सबस्टन्स आहे जे कशामध्ये टाकलं त्याचा ते आकार घेऊन घेते. म्हणजे जर का पाण्याला जर तुम्ही 4°C आणलं, उदाहरणार्थ 30 होतं, तर त्याला थंड करत करत 4 डिग्रीपर्यंत आणलं, तर पाण्याचं जे असंगत आचरण आहे ते त्याचं लागू होते. म्हणजे पाणी इथे येताना थोडंसं इथं गोठायला सुरुवात होते, थोडंसं गोठायला सुरुवात होते इथं, आणि त्याच्यानंतर पुन्हा कमी जर का केलं तर आणखी थोडं पातळ होते, आणि त्याच्यानंतर पुन्हा 0 झालं की इथं पूर्ण गोठून जाते. तर इथं जे एवढं जे या दरम्यानचं आणि या दरम्यानचं म्हणजे 4 डिग्रीपर्यंत आणण्यासाठी आणि जास्त करासाठी जे तापमान लागते त्याला पाण्याचं असंगत आचरण म्हणतात. आणि हे असंगत आचरण पाण्याचं फक्त पाणी या गुणधर्मामध्ये दिसून पडते. त्याच्यामुळे या ऑप्शनमध्ये त्यांनी 4 डिग्री हा ऑप्शन दिलेला आहे, जे की पाण्याचं असंगत आचरण किती अंश सेल्सिअसवरती असते, तर ते 4 डिग्री अंश सेल्सिअसवर असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए. गोठण बिंदू विचारलेला आपल्याला म्हणजे ऑप्शन ए 100 डिग्री उत्कलन बिंदू. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर कोलकाता, याचा ऑप्शन. कोलकातामध्ये सर्वप्रथम मेट्रो सुरू झाली. आणि मुंबई येथे पहिली बुलेट ट्रेन, मुंबई ते अहमदाबाद. एकूण 508 किलोमीटरचं डिस्टन्स आहे, जे की मुंबई ते अहमदाबाद 2 तासात पूर्ण करणार आहे. आणि त्या बुलेट ट्रेनची स्पीड राहणार आहे ती 350 km/h. आणि यात कोणत्या देशाने सहकार्य केलेलं आहे? तर आपल्याला जपान या देशाने सहकार्य केलेलं आहे. आणि ही ट्रेन आणखी सुरू झाली नाही आहे. 28-27पर्यंत यांचं कार्य पूर्ण होईल असे त्यांनी सांगितलेले आहे. पण मेट्रो कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर कोलकाता. आणि जर का बुलेट ट्रेन विचारलं तर मुंबई आणि अहमदाबाद. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न, विषाणूंचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? तर कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो विषाणूचा अभ्यास? तर व्हायरॉलॉजी म्हणजेच विषाणूशास्त्र. आणि बॉटनी म्हणजे इथे झाडांचा अभ्यास केला जातो. झाडांचा अभ्यास म्हणजे बॉटनी. मायकोलॉजी म्हणजे कवकांचा अभ्यास. आणि झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र, प्राण्यांचा अभ्यास. तर इथे विषाणूंना शास्त्रीय भाषेत कोणते नाव ओळखले जाते? तर व्हायरॉलॉजी अभ्यास. कोणत्या भाषेत? व्हायरॉलॉजी म्हणतात त्याला, विषाणूंचा. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 14व्या नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, व्हायरॉलॉजी. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले? तर राष्ट्रीय गीत वंदे मातरम मी त्या दिवशी तुम्हाला चांगल्या पद्धतीने डिस्कस केलेलं आहे. राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत आणि ते कधी लागू केलेलं ते सुद्धा मी चांगल्या पद्धतीने सांगितलं.
जर का तुम्हाला ते व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देतो, तुम्ही जाऊन तिथे ते व्हिडिओ पाहू शकता. तर राष्ट्रगीत वंदे मातरम कोणी लिहिलेले आहे तर बंकिमचंद्र चटर्जी. आणि राष्ट्रगीत कोण लिहिले आहे तर राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे म्हटलं तर मग रवींद्रनाथ टागोर. महात्मा गांधी राष्ट्रपिता, लोकमान्य टिळक, जवाहरलाल नेते. तर त्याच्यानंतर पाहू तर या प्रश्नाचं उत्तर आहे बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम त्यांच्या आनंदमठ कादंबरीतून लिहिले होते. आनंदमठ जी कादंबरी होती त्याच्यामधून हे गीत घेतलं होतं. तर त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. हा प्रश्न मौर्य साम्राज्याची स्थापना खालीपैकी कोण? हा प्रश्न जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? हा बी PYQ आहे. म्हणजे PYQ जास्त करून त्यांनी जे भूगोलाचे वगैरे आणि इतिहासाचे जे आहेत ते त्यांनी जास्त करून कॉपी केले. विज्ञानावरती नवीन प्रश्न टाकलेले आहेत. आणि विज्ञानावरती एक पण प्रश्न असे नाही की रिपीट झालेले आहे म्हणून. विज्ञानावरती नवीन प्रश्न टाकलेले आहेत त्यांनी. बाकी प्रश्न यांचं पुनरावृत्ती झालेली दिसते. तर मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली तर चंद्रगुप्त मौर्याने. कोणाच्या मदतीने? चाणक्याच्या मदतीने. कधी केली? इसवी सन पूर्व 321 मध्ये. त्याच्यानंतर चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार आणि त्याचा मुलगा सम्राट अशोक हे त्यांचे राजे झालेले आहेत. या प्रश्नाला सुद्धा मी त्या दिवशी चांगल्या तऱ्हेने डिस्कस केलेलं आहे, तुम्ही ते एकदा पाहून घेऊ शकता. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले? जायकवाडी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले तर गोदावरी या नदीवरती जायकवाडी धरण आपल्याला बांधण्यात आलेलं आहे. आणि त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते? नाथसागर या नावाने जायकवाडी धरणाला ओळखले जाते. कृष्णा नदीवर हिचा उगम महाराष्ट्रात आहे. गोदावरीचा उगम सुद्धा महाराष्ट्रामध्येच आहे. आणि भीमाचा उगम सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्येच पाहायला मिळतो. तापीचा उगम जे आहे तो बैतूल येथे मध्य प्रदेशामध्ये आहे. आणि ती महाराष्ट्रामध्ये वाहून खानदेशातील ती जीवनवाहिनी म्हणून असे तिला ओळखले जाते, तापी नदीला. महाराष्ट्रातील जर का सर्वात लांबीची पश्चिम वाहिनी नदी कोणती म्हटलं तर तिचं उत्तर तापी येते. तर जायकवाडी नदीवर कोणते धरण आहेत? कोणत्या नदीवर आहे ते? तर गोदावरी या नदीवरती. आणि भीमा आणि कृष्णा नदीची उपनदी आहे भीमा. हिचा उगम महाबळेश्वर आणि भीमा नदीचा भीमाशंकर इथे महाराष्ट्रामध्येच उगम होते यांचा. गोदावरीचा त्र्यंबकेश्वर नाशिक येथे. त्याच्यानंतर हा बेसिक प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. आणि हा तर प्रश्न PYQच आहे, त्याच्यामुळं PYQ करणं महत्त्वाचे असते. पाहूया 18 नंबरचा क्वेश्चन. सर्वसाधारणपणे मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात? तर मानवी हृदय प्रत्येक मिनिटाला किती होते तर 72 एवढे स्पंदने होतात. म्हणजे आपल्या शरीरातले जे हृदय आहे ते एका मिनिटाला 72 वेळेस पंप करते. म्हणजे एकदा आकुंचन म्हणजे एकदा प्रसरण आणि एकदा आकुंचन याला 0.8 सेकंद एवढा वेळ लागते. तर एका मिनिटात किती होते ते 72. एका वेळेस आपल्या हृदयातून 5 लिटर एवढे रक्त पंप केले जाते. म्हणजे एका मिनिटाला 5 लिटर. तर अशी दिवसभर प्रक्रिया सुरू राहते आपल्या हृदयाची. आणि मानवी हृदय जे आहे ते 4 कप्प्याचे बनलेले असते. अलिंद, निलय. अलिंदामध्ये
विदाऊट ऑक्सिजनचं रक्त असते आणि निलयामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड असते. तर इथे विचारलेलं आहे आपल्याला की प्रत्येक मिनिटाला किती स्पंदने होतात, तर 72. बेसिक प्रश्न होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा रक्तगट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर हा गट युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो. तर कोणता? ए बी, ए बी का ओ? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी म्हणजे ओ, युनिव्हर्सल डोनर. म्हणजे ओ ब्लड जे आहे, ओ पॉझिटिव्ह ब्लड जे आहे ते सर्वांना दिले जाते आणि सर्वात युनिव्हर्सल हा तर झाला दाता. तर सर्व ग्राही कोण आहे? तर मग ए बी म्हणजे कोणत्याही रक्तगटाचे रक्त जे आहे ते चालते कोणत्या गटाला चालते? तर ते ए बी या रक्तगटावाल्यांना ए बी हा रक्तगट कोणतेही रक्त जे आहे ते चालते. तर ए बी ओ यांचा शोध कोण लावला? तर सन 1800 नाही, सन 1900 मध्ये. त्याचं नाव आहे कार्ल लँडस्टीस टॅनर. हे रक्तगटाचा जनक याला म्हटले जाते. याने ए बी आणि ओ या 3 रक्तगटाचा शोध लावला. कोणी? कार्ल लँडस्टॅनर यांनी. आणि तिथून 10 वर्षांनी म्हणजे 1910 मध्ये त्याचा जो स्टुडंट आहे म्हणजे त्याचा या कार्ल लँडस्टॅनरचा जो विद्यार्थी होता, त्या विद्यार्थ्यांनी 1910 मध्ये ए बी या रक्तगटाचा शोध लावला. तर रक्तगटाचा जनक कोण म्हटलं? तर कार्ल लँडस्टॅनर, जे की 1900च्या दरम्यान ए बी ओ 3 रक्तगट शोध लावला. आणि ए बीचा कोण लावला? तर स्टर्ली अँड डिकास्टेलो याचे जे विद्यार्थी होते. कोण? स्टर्ली अँड डिकास्टेलो यांनी ए बी या रक्तगटाचा शोध लावला, जे की कार्ल लँडस्टॅनरचे विद्यार्थी होते. तर युनिव्हर्सल डोनर कोण आहे? तर ओ रक्तगट, युनिव्हर्सल डोनर ओ. आणि युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोण आहे? तर ए बी. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी. त्याच्यानंतर विज्ञानावरती 4-5 प्रश्न त्यांनी विचारलेले आहे. विज्ञानावरती जास्त भर आहे त्यांचा. प्रश्न एकदम बेसिक आहे. थोडेसे जर का कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला आरामात तुम्ही टॅकल करू शकता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, 20वा प्रश्न. तर 20 नंबरचा प्रश्न असा आहे, खालीलपैकी बटाटा हे डॅश डॅश आहे. तर काय आहे ते? मूळ आहे का, पान आहे का, खोड आहे का, फळ आहे? तर ते काय आहे? खोड आहे. सगळ्यांना वाटायचे की ते मूळ आहे आणि मूळ ऑप्शनमध्ये पहिल्याच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. त्यांना माहीत होतं की विद्यार्थी चुकले पाहिजे आणि ते मॅक्झिमम चुकलेसुद्धा असेल. कारण की आपल्याला वाटते की ते जमिनीच्या, आपली जी समज आहे की जे जमिनीच्या खाली असते त्यांना मूळ आणि वर असते ते खोड. पण तसं नाही आहे. काही जे फळं वगैरे आहेत किंवा झाडं वगैरे आहेत त्यांचे जमिनीच्या आतमध्ये सुद्धा त्यांना खोडं असतात. उदाहरणार्थ बटाटा, पानं असतात त्यांना ते ह्याच्या बाहेर असतात आणि त्याचं जे मुळं असतात ते त्यांना बटाट्याला जे छोटे जे हे राहतात, कोंब येतात, तेच त्यांचे मुळाचे कार्य करते. आणि त्याच्यामधून सुद्धा ते एक द्विवार्षिक आहे. म्हणजे एकदा लावल्यानंतर कितीही वेळा ते त्याच्यापासून झाड बनवू शकते. तर बटाटा हे काय आहे? तर ते एक प्रकारचे खोड आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, खोड. मूळ जे आहे ते गाजर, मुळा, बीट हे याची उदाहरणं आहेत. आणि पान, फळ हे तर सर्वांना माहितीच आहे, झाडामधले बेसिक अवयव आहेत. तर या प्रश्नामध्ये गुगली होता हा प्रश्न.
कितीतरी जण आय थिंक चुकलेसुद्धा असेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बटाटा आहे काय आहे तर खोड आहे. त्याच्यानंतर पाहू आपण 21 नंबरचा क्वेश्चन. डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून ओळखला जातो. तर 26 जानेवारी, 26 नोव्हेंबर, 15 ऑगस्ट की 1 मे. कितीक सारे मुलांचं कन्फ्युजन असते की 26 जानेवारी की 26 नोव्हेंबर. तर संविधान दिवस कोणता ओळखला जातो तर 26 नोव्हेंबर. तर 26 नोव्हेंबर तारीख तर सेम आहे. 26 जानेवारी की नोव्हेंबर. तर याचं उत्तर आहे 26 नोव्हेंबर. तर 26 नोव्हेंबर का? 26 नोव्हेंबर का? कारण या दिवशी आपले संविधान जे आहे ते स्वीकारण्यात आलं होतं. म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी आपलं संविधान स्वीकारलं. त्यामुळे 26 नोव्हेंबर हा जे आहे संविधान दिवस. परंतु याचाच अगोदरसुद्धा 26 नोव्हेंबरलाच का स्वीकारलं? कारण 26 नोव्हेंबर 1930ला पहिला जे स्वातंत्र्य दिन मोतीलाल नेहरू यांनी जी आपली संहिता मांडली होती तर त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला वसाहतीचे स्वराज्य पाहिजे असा त्याचा पण ते उल्लेख केला होता मोतीलाल नेहरूंनी. आणि तेव्हा त्यांना स्वातंत्र्य मिळाले नव्हते. वसाहती स्वातंत्र्य नको होती महात्मा गांधीजींना. त्याच्यामुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. आणि 26 नोव्हेंबर 1930ला त्यांनी पहिला स्वातंत्र्य दिवस स्वीकारला होता. तर त्याच्यानंतर मग जेव्हा आपले संविधान बनवण्यात आले तेव्हा त्या संविधानकर्त्यांनी 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख निवडली आणि त्याच्यामुळं हा दिवस जे आहे संविधान दिवस म्हणून ओळखले जाते या दिवसाला. तर या प्रश्नाचं आणि लागू कधी करण्यात आले तर लागू 26 जानेवारी 1950 रोजी करण्यात आले. हा प्रश्नसुद्धा त्या दिवशी सांगितला होता, मी डिस्कस केला होता. तर संविधान दिवस कोणता आहे? 26 नोव्हेंबर. त्याच्यामध्ये नंतर पाहू पुढचा प्रश्न. तंबाखूमध्ये हा विषारी द्रव्य असतो. तर काय असते तंबाखूमध्ये? कॅफीन असते का निकोटीन असते का मॉर्फिन असते टार असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी निकोटीन. निकोटीन हे एक तंबाखू या वनस्पतीमध्ये आढळणारे एक विषारी पदार्थ आहे जे की आपल्या मज्जासंस्थेवरती डायरेक्ट आघात करून आपल्याला गुंगी येणे, नशा येणे यासारखे कार्य या निकोटीन जे द्रव्य आहे याच्यामध्ये घडून येते. तर हा एकदम घातक असा शरीरासाठी घातक असणारा असा हा निकोटीन जो की तंबाखूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर कॅफीनमध्ये कशामध्ये असते? कॅफीन आपल्या कॉफी, कोको किंवा कॉफी यांच्यामध्ये आढळते आणि ते एक नैसर्गिकरित्या आढळणाराच तो पण एक द्रव्य आहे जे की कॅफीन असतो. आणि मॉर्फिनसुद्धा एक विषारीच धातू आहे, विषारीच एक द्रव्य आहे जे की अफूपासून मिळवले जाते. अफूच्या बोंडापासून मॉर्फिन मिळवले जाते. आणि टार एक प्रकारचे कार्बनचे अप्रूप आहे जे की रोड वगैरे टाकण्यासाठी किंवा डांबर वगैरे म्हणतो त्याला आपण, तर ते म्हणजे टार आहे. टार असते त्याच्यामध्ये. तर या प्रश्नामध्ये काय तंबाखूमध्ये काय कोणता विषारी द्रव्य असतो तर निकोटीन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर 720. आणि ते किती जिल्ह्याला लागलेला आहे तर 6. 720. सर्वाधिक कोणत्या जिल्ह्याला लागलेला आहे तर रत्नागिरी 237 किलोमीटर. आणि सर्वात कमी जर का कोणाला विचारले तर ठाणे जवळपास 37 किलोमीटर.
की 22 आय थिंक. तर सर्वाधिक कोणाला लागलेला तर रत्नागिरी आणि सर्वात कमी ठाणे. आणि पूर्ण महाराष्ट्राला किती लागला तर 720. या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय ओळखले जाते? महाराष्ट्रातील पश्चिम घाट. त्या महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला काय म्हणून ओळखले जाते तर सह्याद्री पर्वतरांग. सह्याद्री महाराष्ट्रातली पर्वतरांग आहे, जी की पश्चिम घाट पूर्ण गुजरातपासून ते तामिळनाडूपर्यंत असा पसरलेला 1600 किलोमीटर लांबी एवढा हा जो भाग आहे हा पश्चिम घाट आहे. आणि पश्चिम घाट महाराष्ट्रात काय ओळखले जाते त्याला तर सह्याद्री. आणि पश्चिम घाटातील जर का सर्वात उंच जर का कोणतं शिखर आहे तर ते म्हटलं तर ते आहे दोडा बेट्टा, ज्याची उंची 2695 मीटर, जे की तामिळनाडूमध्ये आहे. कोणतं शिखर? दोडा बेट्टा. आणि महाराष्ट्रामध्ये कळसुबाई आहे. सह्याद्रीमध्ये. तर त्याची किती आहे? 1646 मीटर किंवा 5400 फूट. तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या आणखी काही उपरांगा निघतात, ज्या की आपल्याला प्रश्नामध्ये वारंवार विचारल्या जाते. तर त्याच्यामध्ये एकदा थोडंसं आपण डिस्कस करून घेऊ, जे तुम्हाला लक्षात राहील. तर महाराष्ट्राची अशी ही सह्याद्री पर्वतरांग. तर इथे सर्वात अगोदर अशी एक पर्वतरांग जाते. त्याच्यानंतर ही वाली एक, हिचं नाव आहे सातपुडा. आणि त्याच्यानंतर ही अजिंठा. इथं विद्य सातमाळा अजिंठा, ही सातपुडा. एक मिनिट. इथे सर्वात अगोदर ही तुमची सह्याद्री पर्वतरांग. इथे एक अशी महाराष्ट्राच्या बॉर्डरवरून चाललेली ही एक सातपुडा. त्याच्यानंतर इथं तापी नदी, इथे सातमाळा अजिंठा, त्याच्यानंतर इथे गोदावरी, त्याच्यानंतर इथं हरिश्चंद्र बालाघाट, इथं भीमा, आणि इथे महादेव, आणि त्याच्यानंतर इथे कृष्णा नदी. तर या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आपली सह्याद्रीची रांग आहे, ही सह्याद्री रांग ही. आणि हिच्या ही जी दुसऱ्या कलरने घेतो मी, नदी जी आहे ही तापी नदी, जे की पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि त्याच्यानंतर गोदावरी नदी, ही गोदावरी नदी जे की पूर्व वाहिनी आहे. त्याच्यानंतर ही भीमा नदी, जे की पूर्व वाहिनीच आहे. आणि त्याच्यानंतर ही कृष्णा नदी, ही सुद्धा पूर्व वाहिनी आहे. तर यांचा क्रम आपल्याला विचारला जातो की कोणत्या दोन पर्वतरांगेनंतर कोणती नदी वाहते. तर सर्वात अगोदर महाराष्ट्राची जी सीमा तयार केलेली आहे तर तो कोणता? सातपुडा.
त्याच्यानंतर त्याच्याखाली तापी नदी, त्याच्यानंतर त्याच्याखाली तापी नदी आणि त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा ही पुढे जाऊन 2 याच्यामध्ये विभागून जाते. आणि गोदावरी नदी, त्याच्यानंतर गोदावरीनंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, त्याच्यानंतर भीमा नदी आणि त्याच्यानंतर महादेव आणि कृष्ण. तर याच्यासाठी एक अशी सोपी ट्रिक आहे, तुम्हाला सांगतो मी, जे की तुम्हाला लक्षात राहील. तर याची साधारणतः पूर्ण हे येऊन जाते याच्यामध्ये की कोणती नदी आहे कोणती नाही. तर ती वि न सा ता सा गो ह भी म कृ. हे थोडंसं रफ करतो मी, म्हणजे मग तुम्हाला ट्रिक समजून जाईल किंवा तुमच्या लक्षात येऊन जाईल. हा विंध्य पर्वत, त्याच्यानंतर ही नर्मदा. नदीला मी दुसऱ्या पेनने लिहितो. इथं सातमाळा, सातपुडा आहे ही. त्याच्यानंतर ही सातमाळा, हे हरिश्चंद्र, त्याच्यानंतर ही महादेव आणि त्यानंतर जी नदी आहे त्यांच्यामधून वाहणाऱ्या ही नर्मदा, ही तापी, इथं गोदावरी, इथं भीमा आणि ही कृष्णा. तर ही अशी सोपी ट्रिक आहे. विन सातसा गोहवी मकरू 2-3 वेळेस जर का तुम्ही असे विन सातसा गोहवी मकरू, विन सातसा गोहवी मकरू जर का तुम्ही असे लक्षात ठेवली, तुमच्या आरामात लक्षात येऊन जाईल ही ट्रिक. तर आजचा व्हिडिओ थोडा लंबा होत आहे, तर त्याच्यामुळं आपण लवकर उरकून टाकूया आजचे प्रश्न. तर पाहू पुढचा प्रश्न. तर या प्रश्नाचं उत्तर होतं सह्याद्री पर्वतरांग. महाराष्ट्रातून काय म्हणतात तर सह्याद्री पर्वतरांग. तर 25वा प्रश्न आहे, लोहपुरुष म्हणून कोणा ओळखले जाते? तर लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना लोहपुरुष म्हणून ओळखले जाते. महात्मा गांधी हे राष्ट्रपिता, जवाहरलाल नेहरूला चाचा म्हणून ओळखले जाते. लोकमान्य टिळक हे लोकमान्यच आहे, त्यांचे पूर्ण नाव आहे बाळ गंगाधर टिळक. तर सरदार पटेल यांना लोहपुरुष का ओळखले जाते? कारण की भारत जेव्हा 560 छोट्या छोट्या संस्थांमध्ये जेव्हा विभागून होता छोट्या छोट्या, तेव्हा यांना एकत्रित करून अखंड भारताला निर्माण करण्याचे जे श्रेय आहे ते सरदार वल्लभभाई पटेल यांना जाते. आणि ते भारताचे पहिले गृहमंत्रीसुद्धा होते आणि उपपंतप्रधानसुद्धा सरदार वल्लभभाई पटेल होते. आणि लोहपुरुष कोणाला ओळखले जाते तर सरदार वल्लभभाई पटेल यांना. तर त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न. चंद्रयान 3 चंद्राच्या कोणत्या पृष्ठभागावर उतरले? चंद्रयान 3 हे दक्षिण ध्रुवावरती उतरले होते. आणि अशी ही कामगिरी करणारा भारत हा 4था देश ठरला होता. तर पहिला कोणता? पहिला अमेरिका हा देश ठरला होता. आणि चंद्रयान 3 जे आहे हे कधी लॉन्च करण्यात आले होते तर हे 22 जुलै 2023. आणि चंद्रावरती कधी पोहोचले होते तर 23 ऑगस्ट 2023 या दिवशी हे लॉन्च केले होते. आणि या 22 तारखेला हा चंद्रावरती सक्सेसफुल लँड केले होते. चंद्रयान 2 जे आहे ते दक्षिण ध्रुवावर गेल्यानंतर त्याच्याशी संपर्क तुटला होता आणि ते डिस्ट्रॉय झालं होतं. त्याच्यामुळे चंद्रयान 3 लॉन्च केलं होतं आणि सक्सेसफुली त्यांनी लँडसुद्धा केलेलं आहे. आणि तिथे जिथे चंद्रयान 3 उतरले तर त्या जागेला कोणते नाव दिलेले आहे
तर शक्ती पॉईंट, शिवशक्ती पॉईंट, शिवशक्ती पॉईंट जिथे लँड केले होते त्या जागेला नाव देण्यात आलेलं आहे शिवशक्ती पॉईंट. तर असे चंद्रयान 3 तो रिसेंटली प्रश्न तेव्हा कारण विचारला होता, कारण की नेमकेच ते उड्डाण जे आहे ते भारताने सक्सेसफुल केले होते, त्याच्यामुळं तेव्हा तो प्रश्न विचारण्यात आला होता. तर आता एकदा गगनयान चर्चेमध्ये आहे, तर ते विचारू शकते. तर त्याच्यानंतर पाहू आपण पुढचा प्रश्न. सन 2023च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू कोण? तर कोण केली होती? विराट कोहली यांनी 2023च्या विश्वचषक, जे की ऑस्ट्रेलिया यांनी जिंकला होता आणि भारत यामध्ये उपविजेता राहिला होता. हा जो मुकाबला आहे तो कुठे झाला होता? तर अहमदाबादच्या जे स्टेडियम आहे सर्वाधिक मोटेरा येथे हा सामना झाला होता. आणि कोणी जिंकला होता? तर ऑस्ट्रेलिया. भारत उपविजेता राहिला होता. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न 28वा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे 2024 हे गव्हर्नर कोण आहे? तर त्यावेळेसचे गव्हर्नर कोण होते? तर शक्तिकांत दास. या प्रश्नाचं उत्तर आहे. तर सध्या कोण आहे मग? तर सध्याचे आहेत संजीव मल्होत्रा. संजीव मल्होत्रा हे जे सध्याचे RBIचे गव्हर्नर आहेत. त्याच्यानंतर पाहू पुढचा प्रश्न, जे की गणितावरती. 29वा प्रश्न. 68704 या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर या अंकापासून तयार होणारी सर्वात लहान संख्या कोणती? तर कोणती संख्या आहे? 406, 78 का 467? तर अशा वेळेस काय करायचं? याचं उत्तर आहे ऑप्शन ए. यावेळेस गणितावरती सोपे प्रश्न विचारलेले आहेत, तेवढे काही हार्ड नाही आहेत. तर हे जर का प्रश्न सोडवायचा आहे, कसं सोडवायचा? तर सर्वात अगोदर जेव्हा 0 आहे तेव्हा काय करायचं? सर्वात लहान संख्या घ्यायची. 0 आहे पण ती मांडली तर ती संख्या नाही होणार, त्याच्यामुळं त्याच्यानंतरची संख्या मोठी 4 आहे, ती 4 अगोदर लिहिली. त्याच्यानंतर पुन्हा मग जशा लहानापासून तर मोठ्यापर्यंत क्रमाने संख्या मांडून द्यायची. 6, 7, 8 ही झाली सर्वात लहान. आणि सर्वात जर का मोठी विचारली तर 8, 7, 6, 4 आणि हे 0. अशा प्रकारे ही सर्वात मोठी आणि ही सर्वात लहान संख्या याच्यापासून तयार केली जाते. तर त्याच्यानंतर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए. त्याच्यानंतर पाहू आपण शेवटचा प्रश्न. रामकडे प्रत्येकी 40 रुपयाची 568 रुपये आहेत. 40 रुपयाची 568 पुस्तके आहेत. आणि श्यामकडे प्रत्येकी 20ची 813 खेळणी आहे. तर दोघांजवळ एकूण किती रुपयाच्या वस्तू आहेत? तर एकदम बेसिक गुणाकार ते विचारलेलं आहे त्यांनी. जर का गुणाकार केला तर आपल्याला उत्तर आरामात भेटून जाते. तर इथे दिलेलं आहे 568 आणि 40. तर यांचा गुणाकार आपण अगोदर करून घेऊ. 8 चोक 32, 48, 5, 568, 8 चोक 32, 3, 6 चोक 24, 26, 27, 7, 4 2, 4 25 2, 22 म्हणजे 22,720 हे एका पुस्तकाची. आणि ही रामकडी, ही राम आणि इकडे श्याम.
813 त्याच्याकडे 20, तर 813ची दुप्पट 1626 म्हणजे 16,260. त्याच्यानंतर एक 0 आहे, तर या दोघांची बेरीज करून घ्यायची. तर या दोघांची बेरीज किती आहे? एकदम बेसिक प्रश्न होता जो की आपल्याला याच्यावरती यांची ॲडिशन 16,260 आणि 22,720 8 9 6 2 8 3 म्हणजे 38,980, जे की ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. एकदम बेसिक प्रश्न होता गणितावरती, आणि हा प्रश्न जे आहे ते सॉल्व याच पद्धतीने करावं लागते, साधा गुणाकार वगैरे करून. तर आज आपण पाहिलेला आहे मित्रांनो पिऊनचा सेकंड शिफ्टमधला पेपर. जर का तुम्हाला काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये वगैरे विचारू शकता. आणि जर का तुम्हाला आपल्या चॅनलवरती थोडं काही शिकायला मिळत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.